आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणावर व अभिव्यक्ती अधिकारावर निर्बंधांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी। नवापूर तालुका आदिवासी समन्वय व उत्सव समितीतर्फे निवेदन। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासह अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजीचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा। या मागणीसाठी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश गावित यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्याकडे निवेदन देण्यात आले। हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पाठविण्याची मागणी करण्यात आली। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। निवेदनात आदिवासी वसतिगृहातील प्रवेशासाठीची वयोमर्यादा पूर्णपणे रद्द करावी, एमपीएससी व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सवलत द्यावी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलन, संघटन, उपोषण व माध्यमांशी संवाद साधण्याच्या अधिकारांवरील निर्बंध हटवावेत, अशी मागणी करण्यात आली। तसेच स्थानिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 70% व इतर जिल्ह्यांसाठी 30% जागांचे प्रमाण बदलावे, पार्ट टाइम नोकरीवरील बंदी हटवावी आणि डीबीटीची रक्कम वेळेवर मिळावी, अशी मागणी करण्यात आली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणाच्या अधिकारांसह संविधानिक हक्कांचे संरक्षण करावे आणि संबंधित शासन निर्णय तातडीने रद्द करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी समितीने केली। यावेळी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश नंदुभाऊ गावित, लोकनियुक्त सरपंच आरसी गावित, उपाध्यक्ष दिलीप गावित, राहुल गावित, विकास गावित, जय आदिवासी मूलनिवासी इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश गोरजी गावित, सामाजिक कार्यकर्ते संजय माऊची, बापू गावित, देवजी माऊची, किशन गावित, योसोफ पाडवी, शंकर गावित, विनोद पराडके, अश्विन गावित, शंकर गावित आदी उपस्थित होते। दिनांक 5 ऑगस्ट रोजी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रवेशाबाबत आणि काही प्रवेशाबाबतीत जे काही निर्णय पारित केला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं चालू आहेत आणि त्यामुळे त्या आंदोलनाचा एक त्यांनी दखल घेऊन 14 तारखेला परत एक GR पारित केला। परंतु 5 ऑगस्टला जो GR केला तो त्या GRमध्ये शासनाने असं नमूद केलं आहे की 30 वर्षाच्या 26 वर्षाच्या जे 26 वर्षाचे आहेत त्यांनाच आपण तोपर्यंतच त्यांना प्रवेश देऊ, 26च्या पुढे आहेत त्यांना प्रवेश देता येणार ही वयोमर्यादा त्यांनी त्याच्यामध्ये अधोरेखित केलेली आहे। आणि त्यानंतर 14 ऑगस्टला जो GR निघाला त्या GRमध्ये त्यांनी 30 वर्षाची वयोमर्यादा केली। परंतु विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की वसतिगृहामध्ये शिक्षण घेत असताना वयाची अट ही लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी प्रामुख्याने शासनाकडे विद्यार्थ्यांनी केलेली आहे। परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे। या महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासींनी शिक्षण घेऊ नये आणि अजूनही गुलामगिरीकडे जावं ही अशी भूमिका आज सरकार घेत आहे आणि हा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य संविधानाला धरून नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर आणि या घटनेचा अपमान केलेला आहे शासनाने। आणि म्हणून आम्ही सर्वप्रथम आधी सांगत होतो की हा निष्क्रिय जो आदिवासी विकास मंत्री आहे सन्माननीय विखे साहेब यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्यांना आदिवासींचं शिक्षण नको आहे का? आदिवासींचे शिक्षण घेऊ नये का? आणि त्यांची वयोमर्यादेची अट घालता तुम्ही, किती लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि म्हणून ह्या सरकारचा आम्ही तीव्रपणे आज निषेध करण्यासाठी आणि या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। तहसीलदारांमार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये जे आदिवासींचे वसतिगृह चालवले जातात त्या वसतिगृहामध्ये जी डीबीटी दिली जाते ती सुद्धा वेळेवर मुलांना पोहोचत नाही आणि त्यामुळे मुलांना अनेक समस्यांना अडचणींना सामोरे जावं लागतं, कधी उपाशी राहावं लागतं आणि या प्रकारे विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या अडचणी आणि समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्यावर त्यांनी गदा आणलेली आहे। आंदोलन करू नये, उपोषण करू नये, हा कसला निर्णय आहे? म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांवर दबाव आणता आहात का? त्यांच्या मागण्या त्यांनी शासनाकडे मांडू नये का? हे असे अनेक प्रश्न चुकीचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि म्हणून सेंट्रल किचन असेल असे असंख्य समस्या आज आदिवासी विद्यार्थ्यांसमोर आहेत। आणि असं असताना आदिवासी विकास मंत्री विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे न राहता उलट विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये निर्णय करत आहेत, हे किती मोठी गंभीर बाब आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो
की हा चुकीचा जो निर्णय घेतलेला आहे, शासन निर्णय 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टचा जो निर्णय आहे तो पूर्णपणे रद्द करावा आणि विद्यार्थ्यांना वयाची अट न घालता त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीकडे शासनाने गांभीर्याने बघावं, एवढीच आमची मागणी आहे. तालुका उत्सव व समन्वय समितीच्या वतीने आमचे जे काही आदिवासी विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय अत्याचार हे सरकार करत आहे त्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे. 5 ऑगस्ट 2026चा जो काही GR शासनाने काढला आहे तो शासनाने तो GR रद्द करावा आणि जे सेंट्रल किचन वगैरे आहे ते सगळं बंद करावं व आमच्या विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय अत्याचार करत आहे तो शासनाने थांबवावा. अन्यथा यानंतर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, जेणेकरून आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे सरकार नुकसान करत आहे ते नुकसान न करता आमच्या विद्यार्थ्यांनी पुढे जावं, चांगलं शिक्षण घ्यावं, यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो आहेत समन्वय समितीच्या वतीने, उत्सव समितीच्या वतीने. तर शासनाने याची दखल घ्यावी व आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण मान्य कराव्या हीच या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो. जय आदिवासी, जय जोहर.